खुसखुशीत कुरकुरीत बटी रेसिपी. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतले. गव्हाचं पीठ थोडं बारीक असल्यामुळे यामध्ये रवा घालायचा आहे. रवा जाडसर असेल तरीही चालेल. जिरं, ओवा, तीळ, धण्याची बारीक पूड, 2 चमचे दही, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद, 2 चमचे तेल आणि टाटा सोडा, कुकिंग सोडा घ्यायचा आहे, यामध्ये घालायचं आहे. कुकिंग सोडा घातल्याने काय होतं, आपली बट्टी आहे ती फुलते, कुरकुरीत होते. आता चपातीचा डो आपण बनवतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया. डो तयार करून घेऊयात. डो तयार आहे. आता यातून एक लोळा घेऊन आपण बट्टी लाटून घ्यायची आहे. चपातीसारखं आपल्याला बारीक लाटायचं आहे. जेवढी बारीक चपाती तेवढ्या लेअर व्हायला मदत होईल. चपाती आपली लाटून झाली. यामध्ये एक पळी तेल घालायचे आणि घडी करून घ्यायची. अशा प्रकारे मी घडी करून घेतली आणि बट्टी बनवून घेतली आहे. सगळ्या बट्ट्या अशाच प्रकारे मी तयार करून घेणार आहे. बट्ट्या आपल्या तयार आहेत. आता बट्टीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इडली पात्र घेऊन त्यामध्ये पाणी गरम करून बट्टी आता वाफवून घेते. बट्टी वाफवून झालेली आहे. सगळ्या बट्ट्या वाफवून झालेल्या आहेत. आता याचे काप करून घ्यायचे आहेत. काप केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की बट्टीला चांगल्या प्रकारे लेअर पडलेत. आता आपल्याला तेल गरम करून बट्ट्या डीप फ्राय करायच्या आहेत. बट्ट्या तळून झालेल्या आहेत. तयार आहे आपली खुसखुशीत कुरकुरीत खमंग बट्टी रेसिपी. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.